मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह एक दिवसाच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. याची जोरदार चर्चा सुरू आहे. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर होऊ शकते अशी राजकीय चर्चा सुरू आहे. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये सध्या तिढा आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावर शिंदेंनी दावा ठोकलाय, तर नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आग्रह धरला जातोय. अमित शाह यांच्या या दौऱ्यामध्ये पालकमंत्रीपदाच्या वादावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शाह यांच्या दौऱ्यात महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील समन्वय आणि मतभेद दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीवरून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गटात नाराजी असल्याचं बोलले जात आहे. अशा बातम्याही समोर आल्या. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने आपली नाराजी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवली आहे. भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदावर दावा ठोकलाय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. अमित शाह रायगडमध्ये सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्यात यावर चर्चा होऊन हा वाद संपुष्टात येईल अशी राजकीय चर्चा आहे. मंडळी, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.